नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशू स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय मार्फत जी पदभरती निघालेली आहे यावर आधारित महत्त्वाचे 30 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात येतात आणि तसेच या अगोदर मागील भरतीमध्ये यातील बरेच प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे संपूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणताही प्रश्न स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न 1. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न 2. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, पवनार, वर्धा. प्रश्न 3. शिवरायांची राजधानी कोणती होती? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, रायगड. प्रश्न 4. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, सरोजिनी नायडू. प्रश्न 5. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 6. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, यशवंतराव चव्हाण. प्रश्न 7. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, जीवनसत्व. प्रश्न 8. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, तपांबर, ट्रॉपोस्फियर. प्रश्न 9. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, टंगस्टन. प्रश्न 10. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, रासबिहारी बोस. प्रश्न 11. जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, गुकेश डोम्माराजू. प्रश्न 12. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, आकाशगंगा, मिल्की वे गॅलेक्सी. प्रश्न 13. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, महानदी. प्रश्न 14. नट सम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, वा शिरवाडकर. प्रश्न 15. खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, संत ज्ञानेश्वर. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असल्यास आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूयात आपला पुढचा प्रश्न. प्रश्न 16. युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र येतो? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, भूमध्य समुद्र. प्रश्न 17. कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले / सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती? तर याचे उत्तर आहे पर्याय डी, भारत. प्रश्न 18. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 19. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न 20. भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्ये आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, 9 राज्ये. प्रश्न 21. महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्ये आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, 6. प्रश्न 22. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, यवतमाळ. प्रश्न 23. विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, नागपूर करार, 1953. प्रश्न 24. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, उपराष्ट्रपती. प्रश्न 25. रिश्टर स्केल काय मोजले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, भूकंप. प्रश्न 26. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय डी,
हॉकी. प्रश्न 27. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, नेमबाजी, शूटिंग. प्रश्न 28. एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, 746 वॅट. प्रश्न 29. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमध्ये येते? तर याचे उत्तर आहे पर्याय डी, भारत व चीन. प्रश्न 30. सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोठा वाटा आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, राजा राममोहन रॉय.